राम राम शेतकरी बांधवांनो, मी नितीन साळुंके, माझी शेती NS पाटील या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आज शेवगाची छाटणी कशी करायची ते बघणार आहोत। तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, या ठिकाणी माझा शेवगा असा एवढा झालेला आहे। तर मी याची आत्ताच शेंडा कट केलेला आहे। तर ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो। पहिली जी छाटणी असते ती कशी करायची व कधी करायची हे महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, शेवगाची पहिली छाटणी करताना त्याचं खोड बघायचं आहे। साधारण खोड आपलं हे असं अंगठ्या एवढं झालं पाहिजे। असं अंगठ्या एवढं खोड झालं की त्यावेळेस आपली शेवगाचा पहिला शेंडा कट करायचा असतो। हे बघा, असं अंगठ्या एवढं झालेलं आहे ते समजा, असं अंगठ्यापर्यंत झालं खोड की ते पहिली छाटणी करायची। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जो कवळा शेंडा असतो आपला, हे बघा इथं शेंडा होता कवळा, तो असा आपण इथून कट करून टाकला। काय याला कायची वगैरे काही गरज नसते, हाताने कट होऊन जातं। याला नखाची गरज नाही, कैचीची गरज नाही। कवळा असतो शेंडा, एकदम लगेच तुटतो। तर त्या ठिकाणी हे बघा तुम्ही, आपलं झाड जवळपास 2.5 फुटा 2 ते 2.5 फुटापर्यंत झालेलं आहे। 2 फुटापर्यंत सरासरी। आणि खोड महत्त्वाचं म्हणजे काय असतं की याचं खोड जे आहे ते आपलं असं अंगठ्यासारखं झालं त्यावेळेस याची छाटणी करायची। म्हणजे काय होतं, खोडाची डेव्हलपमेंट होती, झाडाची व्यवस्थित डेव्हलपमेंट होती। याला फुटवे जास्त फुटतात आणि फुटवे फुटले की आपलं उत्पादन वाढतं। त्यामुळे काय करायचं, आता आपल्याला ही पहिली छाटणी आपली, याच्यानंतर दुसरी छाटणी कशी करायची ती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेलच तुम्हाला। तर पहिली छाटणी करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, झाडाचं खोड अंगठ्या एवढं झालं पाहिजे आणि शेंडा खोडताना याचा कवळा शेंडा जो असतो तो खोडायचा। दुसरा जो जाड असतो समजा जाड, तो नाही कट करायचा। त्यानं काय होतं, मग वाढ थांबून जाते शेवग्याची। जो हाड झालेला शेवग्याची फांदी असते, ब्रँचेस असते शेवग्याची, हे ज्या ब्रँचेस आहेत हे बाकीच्या अशा ब्रँचेस असतात। तर जो हाड ब्रँचेस झालेलं आहे हे नाही तोडायचं, तर जे कवळा शेंडा आहे फक्त तेवढाच खोडायचा। तर मित्रांनो, या ठिकाणी मी हा कवळा शेंडा कट केलेला आहे इथं। आणि हा ज्यावेळेस आपण कवळा शेंडा कट करतो त्यावेळेस याला फुटवे जास्त फुटतात। आणि दुसरी जी छाटणी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच कशी करायची ती। आपल्याला दुसऱ्या छाटणीच्या वेळेस जे हे खालच्या ब्रँचेस आहेत ह्या काढायच्या असतात। आता नाही काढल्या तरी चालत्या आणि काढल्या तरी चालत्या, पण शक्यतो दुसऱ्या खुडणीलाच ह्या खालच्या ज्या फाट्या आहेत, ब्रँचेस आहेत, ह्या ज्या आहेत समजा, हे सगळं आपल्याला जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत काढायचं आहे। तर ज्यावेळेस हा शेवगा आता दुसऱ्या छाटणीला येईल त्यावेळेस याची हाईट भरपूर होईल। मग त्यावेळेस आपण 1 ते 1.5 फुटापर्यंत याच्या खालून ज्या फांद्या आहेत ना ह्या काढायच्या असतात। आता ह्या छाटणीला काय होणार, मेन याचं खोड मजबूत होणार। सगळ्यात मेन म्हणजे याचं खोड मजबूत होणार। आपण ही जी वरची कट केली ना कवळी फांदी, याच्यामुळे याचं खोड मजबूत होणार, जेणेकरून हवा वगैरे जे येतात, वारं हवा, याच्यामुळं याचं खोड मजबूत झालं म्हणजे हे पडणार नाही किंवा मोडणार नाही। आता हे दुसरी छाटणी करायच्या वेळेस मी तुम्हाला सांगेलच कसं करायचं। हे ब्रँचेस आता नाही काढले आपण तरी चालतात। हे बघा तुम्ही बघू शकता, या ठिकाणी माझा शेवगा कसा झालेला आहे, याची भरपूर वाढ झाली। हे वरतं नाही कट करायचं, फक्त जो कवळा शेंडा असतो ना आपला हाच कट करायचा असतो। हे बघा, मी जे बोट ठेवले ना तिथे कवळा शेंडा होता, मी तो कट केला आहे। आणि शेंडा जास्त खालून हाडमधून नाही कट करायचं, जसं हाड फाटी समजा इथून असं ठिकाण नाही करायचं। जिथं कवळा फाटी आहे ती कवळी फांदीच त्याची कट करायची। चला तर मी तुम्हाला दुसरं झाड दाखवतो माझं। हे बघा मित्रांनो, आपण दुसऱ्या झाडापाशी आलेलो आहे। हे आपलं आपण काय केलेलं आहे, मोसंबीच्या झाडामध्ये जे 5 झाडं आहे आपल्या मोसंबीची, त्या ठिकाणी आपण शेवग्याची लागवड केलेली आहे। तर हे बघा तुम्ही दुसरं झाडे बघू शकता कशा प्रकारे डेव्हलप झालं आहे। याला लागवड करून जवळपास 40 दिवसाच्या आसपास झालेली आहे। तर याचं हे खोड बघू शकता तुम्ही, जवळपास अंगठ्याच्या एवढं झालं आहे ते, काही अडचण नाही, याला शेंडा कट करायला काही अडचण नाही। हे बघा चांगलं डेव्हलप झालेलं आहे झाडाचं खोड।
शेवगा बघू शकता तुम्ही 2 फुटापर्यंत चांगला वाढला आहे, 2-2.5 फूट. तर काय मित्रांनो, हे बघा आता काही लोक काय करतात, या ठिकाणी इथूनच शेंडाची खोडणी करतात. आपण या ठिकाणून नाही करायची. तर हे बघा या ठिकाणी वरती कवळा शेंडा आलेला आहे त्याला. हे बघा या कवळ्या शेंडा ठिकाणी हे असं इथं कट करून टाकायचं. हे बघा आपण ही कवळा शेंडा याचा कट केलेला आहे. काय होतं मित्रांनो, आपण ज्यावेळेस शेवग्याची जी कटिंग करतो ना पहिली खुडणी, त्यामुळं काय होतं, शेवगा डेव्हलप व्हायला मदत होते. शेवग्याची फुटवे चांगली वाढतात आपण कट केल्यामुळं. हे बघू शकता तुम्ही शेवगा किती भारी आणि किती चांगला आलेला आहे. याची हाईट आणि जमीन आपली एकदम काळी आहे, असं काही नाही की काही खडकाळ वगैरे भुरमट. आपली जमीन एकदम काळी आहे. काळ्या जमिनीत शेवगा चांगला येतो. बघा या ठिकाणी आपण असा याचा शेंडा कट करून घेतलेला आहे. आता या ज्या खालच्या ब्रांचेस असतात ना, यानंतर आपण दुसऱ्या खुडणीच्या टायमाला तुम्हाला दाखवतो कशा करायच्या आहेत त्या. म्हणजे कुठपर्यंत याची खालून ह्या फांद्या कट करायच्या, ह्या अशा फांद्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर कुठपर्यंत करायच्यात त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि शेअर करा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचेल आणि त्यांनाही मदत होईल शेतीतील अशा नवीन नवीन प्रयोगासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.